शांती हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आनंद स्वरूप हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूप साक्षात्काराची आपल्याला अनुभूती यावी. आणि म्हणूनच हे सर्व शास्त्र लिहिलेले आहेत. शास्त्र कशासाठी लिहिलेले आहेत? स्वरूप साक्षात्कार म्हणजे काय? आपल्याच आत्मस्वरूपाची आपल्याला अनुभूती येणे आणि त्या स्वरूपाशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं. शास्त्रांच्या मागचा उद्देश काय आहे? की आपल्याच आत्म्याची भेट करून आपल्याच आत्मदेवाशी आपण एकरूप होऊन त्याचं सातत्याने चिंतन करता करता आपल्याला त्या स्वरूपाची अनुभूती येणं, स्वरूप साक्षात्कार होणं, याच्यासाठी शास्त्र सर्व लिहिले गेले आहेत. आणि त्या शास्त्रांचं आपण वाचन करता करता वाचन करून आपल्याला फक्त माहिती मिळेल म्हणजे आपण आपल्या जागेवर आहोत की नाही, आपण केलेला अभ्यास, आपण केलेलं ध्यान, आपण केलेलं चिंतन हे आपल्या शास्त्राला धरून आहेत की शास्त्राच्या बाहेर आहेत, हे आपल्याला कळण्यासाठी सर्व शास्त्र आहेत. शास्त्र कशाला आहेत? आपण केलेलं चिंतन बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी आहे. जे संतांनी लिहिलं आहे तशी अनुभूती आपल्याला येते की नाही याची पडताळणी करण्यासाठी आपल्याला शास्त्र आहेत. म्हणजे मूळ उद्दिष्ट काय शास्त्रांचा? की तुम्ही आपल्या आत्मस्वरूपाशी, आत्मदेवाशी एकरूप व्हा, त्याचं चिंतन करा आणि चिंतनातून आलेले अनुभव, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचिती, ह्या 3 प्रचिती आहेत. ह्या तुम्ही स्वतःकडे घ्या, स्वतःला टॅली करून घ्या. आपण बरोबर जागेवर आहोत की नाही हे पाहण्यासाठी शास्त्र आहे. आता काय सांगतात बघा आपल्याला नाथबाबा. 42 ओळी सांगते, 642. व्रतदान स्वधर्म सकळ, व्रतदान स्वधर्म सकळ, याशी मनोनिग्रह मुख्य फळ, तेने विन अवघे विकल, साधने विफल साधका. व्रतदान स्वधर्म सकळ म्हणजे एखादा माणूस व्रत करतो, दान करतो, वैकल्य करतो, जप करतो, तप करतो. कशासाठी करतो? तर त्याला त्याच्या मनाचा निग्रह व्हायला पाहिजे. मनोनिग्रह. मनोनिग्रह कशाने होतो? तर साधनेतून होतो. ज्ञानोबा सांगतात की नाही, तरी आसनाची या गाडी का, आम्ही जो अभ्यास सांगितला निका, त्याने होईल तरी होई का निरोधूया. म्हणजे इंद्रिय निग्रह साधकाचा होण्यासाठी काय करावं लागेल? आसनाची या गाडी का, आसनावर तुम्हाला बसावं लागेल. एरवी तरी येणे योगे, इंद्रिया विंदान लागे. सांगितलं की नाही स्पष्टपणे. याच योगातून इंद्रिया विंदान लागे. इंद्रिय काय करतील? तर एका आत्मतत्वाशी एकरूप होतील. इंद्रियांकडे असलेली वखवक विषयांची ती जाईल आणि त्या इंद्रियांवर काय होईल? तर भगवंताची अनुभूती येईल. जी इंद्रिय विषयांमध्ये भरकटलेले आहेत त्याच इंद्रियांना विषयांकडून काढून, बाहेरच्या जगातून काढून, या अंतर्मुख होऊन अंतरी असलेल्या त्या आत्मतत्वाशी एकरूप करून एरवी तरी येणे योगे, इंद्रिया विंदान लागे, जय चित्त भेटोरी गे आपण प्रिया. आपलं चित्त आपल्याला भेटायला येतो. आणि म्हणून इथं लिहिले व्रतदान स्वधर्म सकळ, याशी मनोनिग्रह मुख्य फळ. म्हणजे मनाचा निग्रह होणं हा मुख्य महत्त्वाचा फळ आहे. ध्यानाचा फळ काय? मनोनिग्रह. एकदा का तुमची इंद्रिय शिथिल झाली, इंद्रिय विषयांपासून वेगळी झाली, कोणताच इंद्रिय विषयांच्या मागे धाव घेत नाही, सर्वच्या सर्व इंद्रिय भगवंताच्या भजनाला लागली तरच मनोनिग्रह होतो. नाही तर मन कधीही थांबत नाही कोणाचं. मन थांबतच नाही कोणाचं. मनाचे विचार थांबतच नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनाचे विचार चालूच आहेत. पण ते असलेला जो मनाचा जो प्रवाह आहे तो प्रवाह आपल्याला फिरवायचा आहे. प्रवाह काय करायचा? प्रवाहालाच फिरवायचा. जी इंद्रिय विषयांचं भजन करतात
ती सर्वच्या सर्व इंद्रिय भगवंताच्या भजनाला लागली, त्याला म्हणतात मनोनिग्रह. काय म्हणतात? मनोनिग्रह. म्हणजे विषयांकडे धावणारं मन एकाग्रचित्त होत नाही. विषयांकडे धावणारं मन भोगाकडे धावतो आणि सर्व इंद्रिय भगवंताच्या भजनाला लागली तर भगवंताशी एकरूप होतात सर्व इंद्रिय. डोळे तुम्ही घ्या हो सुख, डोळे तुम्ही घ्या हो सुख, माझ्या विठोबाचे रूप, डोळे तुम्ही घ्या हो सुख, डोळे तुम्ही घ्या हो सुख. बघा, सर्वच्या सर्व इंद्रिय काय करतात? त्या विठोबाच्या दर्शनासाठी, त्या विठोबाच्या चिंतनामध्ये लागले जातात. आणि म्हणून आपल्याला मनोनिग्रह कशासाठी करायचा? तर भगवंताचं भजन अखंड चालेल. जे मन विषयांकडे धावतं त्याच मनाला आपण फक्त प्रवाह बदली करायचा, एवढंच. काय करायचं? जो प्रवाह विषयांकडे धावतो तोच मनाचा प्रवाह सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मया मिले एकांती प्रियादशी. ज्ञानोबा सांगतात की नाही, ह्याच्या मागचा उद्दिष्ट काय? ज्ञानोबांना काय सांगायचं? सर्व इंद्रियांच्या वृत्ती आहेत त्या इंद्रियांच्या, घेऊन आपल्या हाती, आपल्या हातामध्ये येतात. कधी? एक भगवंताचं आपण भजन केलं तर सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात येतात. बुद्धी आत्मया मिले एकांती. बघा, बुद्धी काय करते? आत्मया मिळे एकांती, आत्म्याला एकांतामध्ये जाऊन भेटते. प्रियादशी म्हणजे एखादा पती पत्नी आहे आणि ते एकांतामध्ये जाऊन जसं सुख घेतात तसं आपलं मन त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन भजनानंदामध्ये जाते मन, आणि त्या मनाकडं भगवंताच्या भजनातून आत्मानंद प्राप्त होतो. जसं विषयांच्या सुखातून माणसाला काय होतं? विषय सुख मिळतो, तसा भगवंताच्या भजनामधून भगवंताचं सुख मिळतो. पण विषय सुख कसे आहेत? तर ते नाशिवंत आहे. भगवंताचं सुख कसं आहे? तर चिदानंद रूपम शिवोहम शिवम, म्हणजे सातत्याने कधीही नाश न पावणारं असं आपलं आनंद स्वरूप जी अवस्था आहे, की ज्या आनंद स्वरूपाचा कधीही नाश होत नाही, ज्या आनंद स्वरूप कधीही लय पावत नाही, आणि ते आपल्याला अनुभूतीला येतं. अनुभव, बरं का, त्याला अनुभव म्हणतात. म्हणून व्रत दान स्वधर्म सकळ याशी मनोनिग्रह मुख्य फळ. मनाचा निग्रह करणं हे मुख्य फळ आहे. मनाचा निग्रह करणं हे सर्व साधनांचा एक काढलेलं सार आहे. सर्व भक्तीचा सार काय आहे? तर मनोनिग्रह. आणि तो मनाचाच निग्रह होत नाही, म्हणून एवढी शास्त्र लिहिली, म्हणून योग याग सगळं करायला लागले लोक, जप करायला लागले, तप करायला लागले. 1000 वर्ष जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करण्याचं कारण काय? तर त्यांना त्यांच्या मनाचा निग्रह करता येणं. एकदा का मनाचा निग्रह झाला, आणि तो कशातून होतो? तर हरिनामातून. ऐका जनार्दनी, हरिनाम सेविले तेच धन्य. काय सांगतात? ज्यांनी हरीचा नाम सेवन केला, घेतला, तेच धन्य. बघा, तेच धन्य. स्पष्ट भाषेत लिहिलंय, हरिनाम सेविले तेच धन्य. म्हणजे भगवंताचं नामस्मरण घेतलं तरच तुम्हाला तुमच्या जीवनाला धन्यता प्राप्त येईल. आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त यावी असं वाटत असेल तर आपण काय करायला पाहिजे? मनोनिग्रह करायला पाहिजे. आणि ज्या साधनेतून किंवा ज्या व्रतातून, दानातून, जे काय आपण करू त्यातून आपल्याला मनोनिग्रह होत नसेल तर मग आपण केलेले कर्म, आपण केलेली साधना काही कामाला येणार नाही आपल्याला. आणि तेने विन अवघे विकल साधने निष्फल साधका. आणि मनोनिग्रह जर झाला नाही आणि आपण सगळ्या प्रकारची साधनं केली तर ते फुकट जाईल. मनोनिग्रह साधने निष्फल साधका. सगळी केलेली साधना
फलद्रूप होणार नाही, निष्फळ होतील. स्पष्टपणे नाथबाबा सांगतात, सर्व साधने निष्फळ होतील. दानाधिक सप्त पदार्थ हे ज्ञानाचे अंगभूत, ते साधने समस्त निष्फळ येत केली म्हणा. ही व्रते ज्ञानाची अंगभूत साधने आहेत. बघा, ज्ञानाची अंगभूत साधने आहेत. व्रत करणं, वैकल्य करणं, जप करणं, तप करणं, त्यांना निष्फळ म्हणता येत नाही. त्यांना निष्फळ म्हणता येत नाही अशी शंका लोक घेतात, काढतात. म्हणजे व्रत करायला पाहिजे, वैकल्य करायला पाहिजे, संध्यासन करायला पाहिजे, हे सगळं लोक असं म्हणतात. पण ते करून तुम्हाला ते सगळं करून दान केलं, व्रत केलं, वैकल्य केले, उपवास केलं, तुपास केला, सगळं केला, पण याच्याने मनोनिग्रह होत नाही असं नाथबाबा स्पष्टपणे सांगतात आपल्याला. अगदी स्पष्टपणे सांगतात. आणि मनुष्य तेच करत बसले. लक्ष्मीचे उपास काय, अजून कुठले उपास काय, सगळ्या प्रकारचे उपास तुपास करतात, व्रत करतात, ते कुठलं तरी पुस्तक आणतात, लक्ष्मीचं वाचतात, त्याच्याने तुमचा मनोनिग्रह होतं का बघा. आता तुम्ही स्त्री वर्ग आहे, मला सांगा, महिला मंडळी आहे, तुम्ही कितीतरी व्रत करता मला सांगा, कुठल्या कुठल्या देवीची पूजा करता, त्याच्याने तुमचा मनोनिग्रह होतं का? नाही, उलटा तुम्ही उपास केला की या माणसाचं पित्त खवळतं अजून, आणि ते मनोनिग्रह तर बाजूलाच राहिला. पण अखंड दिवस काय होतं, माणूस काय होतो, त्या भुकेने शिनला जातो माणूस, आणि त्यातून माणसाचा मनोनिग्रह तर बाजूलाच राहिला, पण अजून काय मनाकडे विकल्प वाटतात माणसाचे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, व्रत वैकल्य ती धनाची, व्रत वैकल्य उद्यापने ती धनाची. बघा, धनासाठी करतात ते, मनोनिग्रहासाठी कोणीही भक्ती करत नाही. आणि सगळ्यांचं फल मनोनिग्रह आहे. म्हणजे मनाचा लय करणं, मनाला आपल्या काबूत घेणं, मनाला आपल्या इंद्रियांकडे भजन करायला लावणं, ती सर्व इंद्रिये आपल्या एका आत्मस्वरूपाकडे आणणं, आणि ती मनाच्या द्वारे येतात. आणि म्हणून ज्ञानवाला सांगतात, तैसे मन एक मुद्दल जाय, मग अहम भावाधिक काय आहे. ते तर शरीरच ब्रह्म होय अनुभवतो. आपला शरीरच ब्रह्म होतो. मनाकडले संकल्प विकल्प गेले की आपला शरीरच ब्रह्म होतो. सोपा उपाय सांगितलाय. तैसे संकल्पने काढले, दयाचे मनची चैतन्य झाले. बघा, मनच चैतन्य स्वरूप होतो, आणि चैतन्य हाच परमात्मा आहे. मग तो चैतन्य तुमच्या मनाकडे जर प्रगट होत नसेल तर भगवंताची ओळख कशी होईल? कारण चैतन्य हाच परमात्मा आहे. आणि त्यासाठी ज्ञानवरा सांगतात, ज्ञानी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य. तो बघा, स्पष्ट लिहिलंय, चैतन्य हाच परमात्मा आहे. आपल्याला बरंच काही सांगता येईल. आणि दानादिके जी येथं, दानादिक जी येथं, इहा मूत्र फलते ते फलची निष्फल येथं, जन्म मरणार ते वाढवी. आणि पुढे सांगतात, ह्या सर्व साधनांमुळे मिळणारे ऐहिक व परलौकिक फळ क्षणिक असते, आणि ते जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकवतं. बघा काय सांगतात आपले नाथबाबा, की ह्यातून मिळालेलं जे आपल्याला हे ऐहिक आणि परलौकिक सुख मिळालेलं आहे, ते आपल्याला काय करतो, तर क्षणिक सुख देतो आपल्याला. पण ते क्षणिक सुखच आपल्याला कुठे घालतो, तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला लटकवतो. म्हणून ती व्रतेच व्यर्थ असतात. बघा काय सांगतात, ती व्रतेच व्यर्थ सांगतात. जन्म मरणात ते वाढवी, ते फलच निष्फल येतं, जन्म मरणात ते वाढवी. जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला लटकवतो. बघा ना, सर्वसामान्य लोकांचा हाच अनुभव आहे. काय करतात, माणसाला ऐहिक सुख, परलौकिक सुख, या सुखासाठी आपण काय करतो, व्रत वैकल्य करतो. आणि एकदा का त्यातून आपल्याला काय होतो, तर ऐहिक सुख मिळतो, पारलौकिक सुख मिळतो, आणि माणूस त्या सुखाकडे धावतो. कुठलं सुख, नाशिवंत सुखाकडे धावतो. नाशिवंत फल आहेत. कोणाला लॉटरी लागली, बरं का, कोणाला चांगली बायको मिळाली, मुलगा कामाला लागला, हे काय आपल्याला कुठं लिहिलं का, कुठे शास्त्रामध्ये? बघा ज्ञानेश्वरीमध्ये कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलं का, की मला सुख मिळालं. कुठलं सुख मिळालं, चला मला धर्मपत्नी चांगली मिळाली, नवरा चांगला मिळाला, हे कुठे लिहिले का? हे सुख आहे का? हे करायचं नाही का? करा,
पण हे सुख नाही. हे कसं सुख आहे? हे तात्पुरतं सुख आहे, हे परमनंट नाही आहे. आणि हे लौकिक सुख आहे, ही सुख आहे. आणि ह्या सुखासाठी माणूस धावपळ करतो. पण जे निरंतर सुख आहे आणि त्याच्यासाठी सदा नाम घोषे करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. लिहिलं की नाही तुकोबाऱ्या सांगतात, सदा नाम घोषे, सातत्याने आपल्याला, आपल्या मनाला त्या नामाचा घोष, नाम घोष गौरवे, ढवलेले विश्वाला ढवलून टाकणारं सुख आहे ते नाम घोष गौरवे. ढवलेले विश्वाला ढवलणारं सुख जे आहे ते मनाकडे. आणि त्या मनाला आपण काय करायला पाहिजे? चिंतन लावी चित्ताला, मनाच्या मनाला चिंतन काय करे? मनाच्या मनाला चिंतन लावी चित्ताला. मनाच्या मनाला म्हणजे चिंतन चित्ताला लागलं पाहिजे, मनाने चित्ताला चिंतन लावलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरणाची ओढ लागली पाहिजे. सगळे येतो तिथेच येतो बघा. आणि असं प्रत्येकाने घ्या लक्षात. आम्ही काय सांगतो ते जिथल्या तिथं निरूपण यायला पाहिजे. आपल्या साधनेकडे यायला पाहिजे, कारण आपली साधना फार महत्त्वाची आहे. आपण जे काय 1 तास 2 तास चिंतन करतो, त्या चिंतनातून आलेले अनुभव आपल्या प्रत्येक साधकाला मांडता यायला पाहिजे. चिंतनातून आलेले अनुभव. म्हणून नाथबाबांनी सांगितले आहे कशामध्ये? 14व्या अध्यायामध्ये 26व्या श्लोकामध्ये सांगतात, जवळ करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती, ज्याने माझ्या स्वरूपाची प्राप्ती, श्रुती वेदांती अतर्क्य. म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनाही भगवंताची ओळख करून देता येत नाही. पण ती ओळख जवळ करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती. बघा, जशी माझी भक्ती करणार, जसं माझ्या नामाचं चिंतन वाढेल, तसं तुमच्यातलं अज्ञान जाऊन, त्या स्वरूपाशी तुम्ही एकरूप होणार. जवळ करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती. म्हणजे अज्ञानाच्या विळख्यातून आपणच आपल्याला बाहेर काढायचं. जसं नामस्मरण वाढेल, जसं भगवंताचं चिंतन वाढेल, 1 तास 2 तास 3 तास 4 तास आपण जर भगवंताचं चिंतन केलं, तर तुम्हाला एवढं ज्ञान होईल की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणही सांगू शकत नाही. जे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांकडे नाही, ते तुमच्याकडं आपोआप येईल भगवंताच्या चिंतनातून. जवळ करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती, जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती. बघा, भगवंत सांगतो त्यातूनच माझ्या स्वरूपाची प्राप्ती होईल तुम्हाला. श्रुती वेदांती अतर्क्य, जी श्रुतीना 4 वेद 18 शास्त्र, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांना पण सांगता येणार नाही, यांना पण ती गवसली नाही, ते तुम्हाला सापडेल. कशातून? जवळ करी माझी भक्ती. जसं तुमचं चिंतन होईल, नामस्मरण होईल, तुम्ही आपल्या स्वरूपाशी एकरूप होणार, त्यातूनच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. सोपा मार्ग, सोपे वर्म आम्हा सांगितले संत. सोपं सांगितलं, वर्माचं सांगितलंय, पण ते वर्म कुठे आहे? वर्म आपल्याजवळच आहे. म्हणून श्रीगुरूंच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. प्रत्येकाने, साधकाने प्रत्येक वाक्यावर लक्ष ठेवा. ओवी तुमच्या पाठच व्हायला पाहिजे. आणि ओवी एकदा पाठ झाली, त्या झालेल्या पाठांतरातून आपल्याला त्या ओवीचा अर्थ सहज लागतो. पण कधी जर आपण ध्यान केला तर, आणि तो पण 15-20 मिनिटाचं ध्यान नाही बरं का, 2-2, 4-4 तास ध्यान करायला पाहिजे. सातत्यानं त्याला सोडायचंच नाही. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, शब्द केली जाडाजोडी, विठ्ठल पाया घातली वेडी. सोम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुलती साला. हे कोण सांगतो? जनाबाई सांगतो. मग जनाबाईने जर त्याला धरलाय, त्याला सोडत नाही. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे ना सोडली तुला, आता मी मरेपर्यंत तुला सोडणार नाही, असेही सांगणारी जनाबाई, ती आपल्या टाळक्यात बसली पाहिजे. हो, त्यांचे अभंग आपल्या टाळक्यात बसलं पाहिजे. आपल्याला काय सांगितलं त्यांनी, संतांनी, त्याचं विवेचन करा, श्रवण करा, मनन करा, निधध्यास करा. श्रवणाचे होय मनन कले सारासार विचार, आणि सारासार विचार निसंग वस्तू आपल्या अंगासंगाची वस्तू आहे.
आणि जे आता सर्वसामान्य महिला वर्गाला किंवा माणसांना जे काही आपण व्रत करतो, वैकल्य करतो, दान करतो, त्याच्यातून काय काय होतं आपल्याला, तर आपल्याला फळ मिळतो, पण तो निष्फल येतं केवी म्हणा. काय लिहिले ते की ते फळाचे निष्फल येते, जन्ममरण ते वाढी. ते फळ आपल्याला मिळणारं फळ जे आहे ते आपल्याला जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकवतो. कारण आपण जे मागू ते भगवंताला द्यावं लागतं. भगवंताने दिलं आपल्याला, आपण ते घेतो आणि आपण त्या फलाच्याच मागे लागतो आणि आपलं चिंतन थांबतो, आपलं भजन थांबतो, आपलं स्वतःचं कीर्तन थांबतो. आणि त्यातून काय होतो, तर आपला मनोनिग्रह होत नाही. मग पैसे आलं की हे घ्या, ते घ्या, प्रॉपर्टी घ्या, अमुक करा, तमुक करा, म्हणून काय करतो, प्रपंच वाढतच जातो. आणि एकदा का प्रपंच वाढला की त्याच्यामध्ये माणूस अडकत जातो. एक दुकान घेतला दुसरा दुकान घेतला तिसरा, एक गाडी घेतली दुसरी घेतली तिसरी, एक बंगला बांधला दुसरा बांधला तिसरा. म्हणजे काय, हे लौकिक सुख आहे, भौतिक सुख आहे. या भौतिक सुखाच्या मागे माणूस धावतो आणि आपला मनोनिग्रह व्हायच्या ऐवजी काय होतो, मनाकडे विचार वाढतच जातात. आणि ते होऊ नये म्हणून संतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्याला सावध केलेलं आहे. तुम्ही सावध व्हा. सावध होण्यासाठी शास्त्र आहेत, वाचण्यासाठी शास्त्र अजिबात नाही. तुम्ही सावध व्हा. जे काय इथून सांगितलं जातं, सद्गुरू सच्चिदानंद, सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, त्यांच्या कृपा आशीर्वादाने जे काम तुम्हाला इथून सांगितलं जातं त्याचं परत तुम्ही विवरण करा. एका ओळीवर आपल्याला एक तास बोलता यायला पाहिजे, कारण आपलं चिंतन व्हायला पाहिजे. दानादिके जी येत साधक होय सज्ञान, फळाशा निश्चेष लागून, दानादी स्वधर्माचरण चित्त शुद्धी जाण उपयोगाते. येत साधक होय सज्ञान. काय सांगतात, जर आपण आपला मनोनिग्रह झाला तर साधक होय सज्ञान, तरच साधकाकडे ज्ञान येतो. चित्त शुद्ध झाला तरच साधक ज्ञानाकडे वळतो. फळाशा निश्चेष त्यागून. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं तर माणसाकडे येणारे जे काय फलाची अपेक्षा ते आपोआपच गळून पडतात. कारण आपल्याकडे ज्ञानातून वैराग्य येतो, वैराग्यातून विवेक प्रगट होतो आणि विवेकातून आपल्याला कळतं. काय, विवेकातून आपल्याला कळतं की फलाशा निश्चेष त्यागून, दानादी स्वधर्माचरण चित्त शुद्ध जाण उपयोगा ते. म्हणजे चित्त शुद्ध करण्यासाठी ज्ञान, दान, व्रत, वैकल्य हे आपल्याला उपयोगाला येणार नाही चित्तशुद्धीसाठी. मग चित्तशुद्धीसाठी काय करायला पाहिजे, चित्तशुद्धीसाठी प्रत्येक साधन जो आहे, प्रत्येक जे आपल्याला क्रिया दिलेल्या आहेत, पूजा म्हणा, अर्चा म्हणा, दान म्हणा, ज्ञान म्हणा, या सगळ्यांचं एकमेव उद्दिष्ट काय आहे, तर चित्तशुद्ध. आणि चित्तशुद्ध कधी होतो, तर आपल्याला आपल्या चित्ताला जर आपल्या मनोलय करता आला, आपला चित्ताचा लय करता आला, तरच केलेली साधनं आपल्याला उपयोगी पडतील. आणि ज्यातून चित्तवृत्ती वाढत जाते, ज्या प्रक्रियेतून, ज्या क्रियेतून जे आपण करू, त्या प्रत्येक क्रियातून जर चित्ताची वृत्ती जर वाढत असेल तर मग ते आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणार नाही. भगवंताकडे जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध कशाने होते, तर आपण मनोलय केला तर, म्हणजे आपल्याकडे जे विचार आहेत, कुठलेच विचार आपल्या मनाकडे नसतील तेव्हा आपल्या चित्ताची शुद्धी आहे. आणि आपल्याकडे अनेक विचार यायला लागले, प्रपंचाचे, विषयांचे, गुणांचे, तर मग आपण आपल्या जागेवर नाही आहोत, कारण आपण भगवंताशी एकरूप होत नाही. आणि आपल्याकडे जर भगवंताचेच विचार असतील, साधना कशी करायची, प्रवचन कसं करायचं, साधनेमध्ये गेल्यानंतर आपल्याला 1-1, 2-2 तास
स्वतःच्या देहाचा विसर पडला पाहिजे. हे आपण जर आपल्या मनाशी जर ठाम बाळगून बसलो तरच पुढे आपल्याला गती आहे बरं का. फलाशा निश्चित त्यागुण दानादी स्वधर्माचरण चित्तशुद्धी उपयोगा. म्हणजे खरा ज्ञानी साधक फलाशा टाकून बघा. खरा जो ज्ञानी साधक असतो तो फलाची अपेक्षा टाकून देतो आणि स्वधर्माचे आचरण करेल. स्वधर्माचे म्हणजे आपल्याला इंद्रिय निग्रह करून, आपला मनोलय करून, आपल्या स्वरूपाकडे, आपल्या ओंकार तत्वाकडे, आपल्या प्रणवाकडे आपल्याला कसं एकरूप होता येईल. कारण प्रणव कुठे आपल्या मनाकडे, प्रणव कुठे आपल्या ओंकार तत्व कुठे आपल्या मनाकडे. आणि तो मनाचा लय झाला की आपला प्रणव आपोआपच चालू होतो. जोपर्यंत मनोलय होत नाही तोपर्यंत शांती नाही आपल्याला मिळणार, सुख मिळणार नाही, नाद ब्रह्माची अनुभूती येणार नाही, ओंकार स्वरूपाचं आपल्याला आत्मदर्शन होणार नाही. ओंकार स्वरूपाची आपल्याला ओळख कशातून होतो? ज्या वेळेला मनोलय होईल, मनाचा निग्रह होईल, त्यावेळेला आपल्याकडे नाथ बाबा सांगतात की नाही बघा, विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भोनी. विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भोनी. विषय वासना निरसुनी जीव सोहमपणे वरती. म्हणजे काय? विषय वासना निघून जातात. मनोलय झाला की विषय वासना निघून जातात, जीव सोहमपणे वरती. म्हणजे काय? जीव आपोआपच आपल्या मूळ तत्वाशी, मूळ स्वरूपाशी, मूळ भजनाशी एकरूप होतो आणि भजन करायला लागतो जीव. पण त्या जीवावर आपल्याला आलेले आवरण बाजूला काढता येत नाही. आणि ते आवरण बाजूला काढण्याचं काम काय करतो? नाम करतो. आणि ते नाम कसं घ्यायचं याच्यासाठी जे सांगायला येतात तेच संत असतात. आणि ते संत म्हणजे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, हे सगळे संत आहेत. आणि या संतांनी प्रत्यक्ष अवतार घेतलं आपल्याला सांगायला की बाबांनो, तुम्हीच परब्रह्मा, तुम्हीच देवात, पण तुम्हाला मनोलय करता येत नाही आणि मनोनिग्रह करता येत नाही. आणि मनोनिग्रह करण्यासाठी साधना कशी करायची हे सांगणारे असतात ते संत असतात. नाही तर आपण भलत्याच लोकांना संत समजतो. कोणी भेटला आपल्याला ज्ञान दिला तो संत. तो संत नाहीये. संत कोणाला म्हणतात? मनोनिग्रह करायला सांगतात. मनाचा निग्रह झाला की जीवशिवायचं ऐक्य आपोआपच होतो. पण जोपर्यंत डोक्यावर हात ठेवणारा गुरु आपल्याला मिळत नाही तोपर्यंत मनोनिग्रह होत नाही, जीवशिवायचं ऐक्य होत नाही. जीव परमात्मा दोन्ही चुकामुक्ती झाली ब्रह्मपट्टनी. तेथ एकाएकी होता नेहमी जीव विषय वासना निरसुनी जीव सोहमपणे वरती. बघा काय सांगतात? जीव परमात्मा दोन्ही चुकामुखी झाली ब्रह्मपट्टनी. म्हणजे जीवाची आणि परमात्म्याची चुकामुखी झालेली आहे. तेथ एकाएकी होता निर्णय. एकाएकी आपोआप जीवाचा आणि शिवाचा ऐक्य होतो. आणि जीव काय होतो? स्पुंदे. म्हणजे सातत्याने जीव काय होतो? स्पुंदून रडायला लागतो. आणि ती अवस्था आहे. आणि त्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. काय म्हणतात त्याला? तिथून ज्ञानाची प्रक्रिया चालू होतो. आणि ही सगळी प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. बघ इथं काय लिहिले? जीव परमात्मा दोन्ही चुकामुखी झाली ब्रह्मपट्टनी. तेथ एकाएकी होता मिळणे रडे दीर्घ स्वरे स्पंदत. दीर्घ काळापर्यंत रडत बसतो माणूस. सारखं त्याचं स्पंदन चालू होतं. आणि मग सांगतो देव सदा जवळीच असे त्या लागी जण कैसे वेडे पिसे. देव जवळच सांगतात. त्या लागी जण कैसे वेडे पिसे. पाहो जाता देशोदेशे ते देखोनी हसे गदगदा. बघा काय सांगतो? गदगदा हसतो. देव सर्वाशी अजितू तो म्या जिंकिला भगवंतो. देवाला कोणाला जिंकता येत नाही, पण मी त्याला जिंकला. देव सर्वाशी अजितू तो म्या जिंकिला भगवंतो. धरुणी राखीला हृदयातू. त्याला मी धरला आणि हृदयाच्या आतमध्ये त्याला काय केलं? साठवून ठेवला. या लागी गात नाचतो उल्हासे. आणि तो त्या आनंदाच्या भरात गायला लागला, नाचायला लागला, उल्हासामध्ये उड्या मारायला लागला.
ही सगळी अवस्था आहे का कसली अंतःकरणाची अवस्था आहे. पण आपला मनोनिग्रह झाला तरच, आणि मनोनिग्रहासाठी हे सगळी काय शास्त्र लिहिली आहेत. आणि आपला तो मनोनिग्रह होत नसेल तर मग माझी व्हावी चित्तशुद्धी ऐशी उपजावया बुद्धी, भगवत कृपा पाहिजे आधी ते साधने सिद्धी पावती. आता याच्यावर नाथबाबांनी आपल्याला एक ठोका मारले. कसा मारले बघा. ते सांगतात माझी व्हावया चित्तशुद्धी, म्हणजे मनाची चित्तशुद्धी होण्यासाठी ऐशी उपजवाया बुद्धी, माझी स्वतःची चित्तशुद्धी व्हावी अशी बुद्धी तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी भगवत कृपा पाहिजे आधी. बघा, देवाची कृपा लागतो. काय लागतो? देवाची कृपा लागतो. ते साधने सिद्धी पावती, तरच आपली साधना फलद्रूप होते. काय सांगतात नाथबाबा? माझी व्हावया चित्तशुद्धी ऐशी उपजवाया बुद्धी. भगवंत सांगतो माझी प्राप्ती होण्यासाठी ऐशी उपजवाया बुद्धी, तुमची बुद्धी अशी व्हावी की भगवंताची प्राप्ती होण्यासाठी, भगवंताची म्हणजे माझी म्हणजे भगवंताची प्राप्ती व्हावी अशी जर तुमच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी, बुद्धीला तुमच्या चालना मिळण्यासाठी भगवंत सांगतो भगवत कृपा पाहिजे आधी. म्हणजे भगवंताची कृपा पाहिजे. भगवंताची कृपा झाली तरच आपलं चित्त शुद्ध होतं. म्हणून लिहिले स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने तीव्रथा, तुझी कृपा झाली अच्युता भवव्यथा स्पर्शेना. नाथबाबा सांगतात तेच लिहिले इथं परत. स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने तीव्रथा, म्हणजे भगवंताची कृपा पाहिजे. प्रत्येक गोष्टीला देवाचीच कृपा पाहिजे. आणि तो देव कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये. म्हणजे आपण काय करायला पाहिजे? हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणी आपल्या हृदयामध्ये आपण भजन करायला पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचा आपला जो ठोका चालू की ना, आपलं अखंड चिंतन चालू की नाही ठोक्याचं, आपलं हृदय ठक 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 करतो की नाही आपलं हृदय, त्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्याला आपला भगवंताचं चिंतन चाललं पाहिजे, तर आपल्याला तो हृदय साथ देणार आहे. हृदय कधी साथ देतो? प्रत्येक ठोक्यागणित आपल्याला दिलेलं नाम ते आपल्या हृदयामध्ये. मी तुम्हाला त्या दिवशी कीर्तनातनं सांगितलं की आपलं 1,02,600 वेळा आपलं भगवंताचं भजन होतं हृदयामध्ये. आणि ते भजन आपल्या हातात यायला पाहिजे. माझी व्हावी चित्तशुद्धी ऐशी उपजाया बुद्धी, साधकाची बुद्धी चित्तशुद्धी व्हावी असे वाटत असेल तर त्यांनी सांगितलं भगवत कृपा पाहिजे आधी, भगवंताची कृपा पाहिजे. ते साधने सिद्ध पावते, तरच साधना करता करता आपण सिद्ध अवस्थेला जातो. काय लिहिलंय की माझी चित्तशुद्धी व्हावी अशी जर साधकाची बुद्धी पाहिजे होण्यासाठी देवाची कृपा आधी पाहिजे. भगवत कृपा काय पाहिजे? देवाची कृपा, भगवंताची कृपा व्हायला पाहिजे. भगवंताची कृपा झाली तरच पुढे सगळा. मग आता भगवंताची कृपा व्हावी असं प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये ते घर करून बसलं पाहिजे. नाही आपल्याला ह्याच ध्यामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हायला पाहिजे असं तुम्ही बुद्धी निश्चय आतमध्ये आणा. तुमच्या बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. ब्रह्मरूप व्हावे आपणच ब्रह्म आहोत असा तुमचा निश्चय व्हायला पाहिजे, तरच त्याची भगवंताची कृपा होतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण तात्पर्याशी. ब्रह्मनिष्ठा म्हणजे आपल्या साधनेवर आपल्याला दिलेला तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश, आपल्याला दिलं ब्रह्मनाम आहे, त्या ब्रह्मनामावर आपली श्रद्धा असली पाहिजे की आपल्याला हाच तारणार आहे. ब्रह्मनामच आपल्याला तारणार आहे. आपला वेळ संपलेला आहे आणि आपण आलोय 446 ओळीपर्यंत आलोय. एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक क्रमांक 46 आणि ओळी क्रमांक 646 इथपर्यंत आपण आलेला आहे. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद स्वामी श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.